जगात अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्याचा आपण विचार करू शकत नाही, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. आजही आपण अशीच एक घटना बघणार आहोत. एक तरुण मुलगी अचानकपणे गायब होते. नंतर तिचं प्रेत सापडतं. त्या मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला होता. तिच्याच कपड्यानं तिचा गळा आवळण्यात आलेला होता. तिची हत्या करण्यात आली होती आणि बॉडी बेवारस टाकण्यात आली होती. आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात. ती बॉडी ताब्यात घेतात. आता मारेकऱ्याचा शोध सुरू होतो, पण मारेकरी काही सापडत नाही. पण अशा पद्धतीनं दुसरी मुलगी गायब होते, तिसरी मुलगी गायब होते. अशाच पद्धतीची हत्या होते. तशाच प्रकारे बॉडी सापडते. पोलीस हादरतात, लोक घाबरतात. मुली घराबाहेर पडायला घाबरायला लागलेल्या होत्या. आता पोलीस त्या मारेकऱ्याच्या मागावरती होते. पण या गोष्टीला 1 वर्ष जातं, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष जातात आणि नंतर खुनी सापडतो. पण हा शोध अत्यंत किचकट होता. पण खुनी कोण हे समजलं. याबाबतचे सगळे पुरावे पोलिसांकडे होते, पण पोलीस त्या खुन्याला अटक करू शकत नव्हते. तर अशी ही जी घटना आहे ती आपल्याला पाहायला जायचं आहे ब्रिटनला. तुमच्याकडे पासपोर्ट असो किंवा नसो, आपण तिकडं जाणार म्हणजे जाणार. साल आहे 1973. नाव आहे सँड्रा न्यूटन. ही एक 16 वर्षाची अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर, अत्यंत मादक अशा पद्धतीची तरुणी आहे. ज्वानीच्या आगीची मशाल घेऊन तिनं अनेक तरुण हृदयांना पेटवलेलं होतं. तिला फिरायला, पार्टी करायला, नवीन बॉयफ्रेंड बनवायला आवडायचं. आता ती अनेक दिलांची राणी होती, पण तिच्या दिलाचाही एक राजा होता. त्याच्याबरोबर ती फिरत होती, मौजमस्ती करत होती. साल 1973, महिना जुलैचा, उन्हाळ्याचा काळ होता. या काळामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडच्या सोबत फिरायला गेली होती, मौजमस्ती करत होती, पार्टी वगैरे करत होती. तर तिची पार्टी चालली, पार्टी झाली, मध्यरात्र झाली आणि आता पार्टी झाल्यानंतरची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये सँड्रा एकटीच आपल्या घराकडे निघाली. रात्रीच्या साधारण 1चा सुमार झाला होता. अचानकपणे तिच्याजवळ एक 4चाकी गाडी येऊन उभी राहिली आणि त्या गाडीनं तिला लिफ्ट दिली. ती त्या गाडीमध्ये बसली आणि ती गाडी अंधारामध्ये गायब झाली. आता ही सँड्रा जी आहे ती नंतर घरी कधीच पोहोचली नाही. घरच्यांनी तिला शोधलं, पण काही तपास लागला नाही. शेवटी घरच्यांनी पोलिसांना कळवलं आणि तिचा शोध सुरू झाला. 3 दिवसांनी कल्व्हर्ट भाग जो आहे त्या भागामध्ये सँड्रा न्यूटनचा मृतदेह सापडतो. तिच्या डोक्यावरती जखमा झाल्या होत्या. तिच्या स्कर्टनं तिचा गळा आवळलेला होता. तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती हे स्पष्ट दिसत होतं. तपास चालू होतो. खुनी कोण, त्यानं हे सगळं का केलं, तिची हत्या का केली, सगळं म्हणजे हा सगळा प्रश्न होता. काहीही माहिती सापडत नव्हती. आता पोलिसांना सँड्राच्या बॉयफ्रेंडवरती संशय होता. यानंच रात्री हिची गेम केली असावी असं वाटत होतं. पण तो अत्याचार का करेल, कारण ते दोघं एकत्र होते आणि त्याच्यामुळे जबरदस्ती करण्याची त्याला गरज नव्हती आणि तो काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वगैरे नव्हता. अत्यंत चांगला, साधा, सरळ माणूस होता असं समोर आलं होतं, कारण पोलीस तपासामध्ये तो निर्दोष आहे असं आढळलेलं होतं. पुन्हा तोच प्रश्न, खुनी कोण आहे आणि हत्या का झालेल्या आहेत. आता याच्यानंतर काही काळ गेला, काही दिवस गेले आणि प्रकरण बिअरसारखं थंड पडलं. पण त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रिटन शहरातीलच जेराल्डीन ह्यूज आणि पॉलिन फ्लॉइड ह्या ज्या 2 तरुणी आहेत, साधारण 16-17 वर्षाच्या मुली असतील, या मुलीसुद्धा पार्टीला गेलेल्या होत्या आणि रात्री पार्टी करून घरी निघालेल्या होत्या. यांनासुद्धा एका गाडीनं लिफ्ट दिली आणि ती गाडी अंधारामध्ये गायब झाली. आता दोन्ही मुली बेपत्ता झाल्या. त्याच्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. त्यांनाही मारहाण करण्यात आली होती, अत्याचार झाले होते आणि जशी पहिली हत्या झाली होती तशाच पद्धतीनं दुसरीसुद्धा हत्या किंवा तिसरीसुद्धा हत्या झालेली होती. त्यामुळे सगळ्या देशामध्ये खळबळ उडालेली होती. पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी त्या मुलींच्या मैत्रिणी ज्या आहेत, मित्र आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्या पार्टीमध्ये काय काय झालं, कसं झालं, काय झालं, किती वाजता आल्या, किती वाजता निघून गेल्या वगैरे 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 ही सगळी माहिती घेतली. आणि यावेळेस पार्टीनंतर या दोघी एका फिकट रंगाच्या मॉरिस 1100 ही जी गाडी आहे त्या गाडीमध्ये बसून निघून गेल्या होत्या. म्हणजे पुढून आणि मागून ती लांबडी आणि मध्ये टेंगूळ आल्यासारखी असते जुन्या पद्धतीची ती गाडी. तर त्या गाडीमध्ये या बसल्या आणि त्या निघून गेल्या होत्या. पोलिसांना हे समजलं आणि त्या गाडीमध्ये एक पुरुष होता हे सुद्धा कळलं. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची गती जी आहे ती वाढलेली आहे आणि जवळजवळ 150 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या टीम तयार झाल्या आणि 35,000 लोकांची चौकशी करण्यात आली होती. विशेष काय अशी लीड मिळाली नव्हती. पण ज्या गाडीमध्ये त्या तरुणी बसलेल्या होत्या त्या गाडीच्या चालकाचं जे वर्णन आहे ते वर्णन समोर आलं होतं. त्याचे कुरळे केस होते, दाढी मिशा होत्या आणि वय साधारण 30-35च्या आसपासचं होतं.
आता अशा व्यक्तीचा शोध सुरू झाला. आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती, पण लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती, कारण मारेकरी मोकाट होता आणि कधी कोणाचा घात होईल सांगता येत नव्हतं. तरुणींच्या मनामध्ये तर विशेष भीती निर्माण झाली होती, कारण ज्या मुली पार्टीच्या नावाखाली किंवा अभ्यासाच्या नावाखाली बॉयफ्रेंडबरोबर ती फिरायच्या, मौजमस्ती करायच्या, त्या मुली बाहेर फिरणं बंद झालेलं होतं. असं असलं तरीसुद्धा पोलिसांकडे काही माहिती होती, पण ठोस असा पुरावा नव्हता. आता उदाहरणार्थ बघा, एक गाडी, आता एक गाडी म्हणजे किती, अशा हजारो लाखो गाड्या आहेत, मग त्यातली कोणती गाडी? दुसरी गोष्ट, वय साधारण 30-35 वर्षाचं. आता 30-35 वर्षाचे प्राणी घरोघरी सापडतील. त्याचबरोबर ती महत्त्वाचा पुरावा काय, तर त्याला मिशा आहेत, केस कुरळे आहेत. आता बहुतेकांना मिशा, पुरुष म्हणून म्हटलं की त्याला मिशा असणारच आहेत, आणि त्याच्यामुळे नक्की तपास कसा करायचा हा मोठा सवाल होता. आता पोलिसांची टीम काम करत होती, रात्रीच्या गस्ती वाढवलेल्या होत्या, संशयितांची विचारपूस चाललेली होती, रेकॉर्ड होलेले गुन्हेगार तपासले जात होते, पण हातामध्ये काही लागत नव्हतं. आता तिन्ही मुली, सँड्रा, जेराल्डीन आणि पॉलिन यांच्या खुनाचा प्रकार एकसारखा होता, मारेकरी एकच होता, पण तरीही तपास मात्र पुढं सरकत नव्हता. या घटनेला 1-2 नाही, 10-20 नाही, तब्बल 30 वर्ष झाली. जग जे आहे ते 20व्या शतकाकडे निघालं. DNA चाचणीसारखा आधुनिक प्रकार समोर आला होता, आणि या प्रकारामुळे, या तंत्रज्ञानामुळे अनेक गुन्हे उघड व्हायला लागले होते. आता पोलिसांनी या तिहेरी हत्याकांडाची केस पुन्हा ओपन केली, आणि वेल्स पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केली, नव्यानं सुरू केली. नवे तपास मुख्याधिकारी होते डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर पॉल बेथेल. आता यांनी डॉक्टर कॉलिन डार्क यांच्यासोबत जेराल्डीन आणि पॉलिन यांच्या कपड्यावरील वीर्याची चाचणी केली होती, आणि जो DNA रिपोर्ट समोर आला होता त्याचा डाटाबेस तपासायला सुरुवात केली होती. पण त्यानंतर सँड्रा न्यूटन, तिच्यासुद्धा अंतर्वस्त्रावरती सापडलेलं वीर्य जे आहे त्याचा DNA तपासला होता. आता पोलिसांना अशी शंका आली होती की हो ना हो, पण गुन्हेगार हा याच भागातील असला पाहिजे, आणि त्यामुळे वेल्समधल्या हजारो पुरुषांचे DNA तपासायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये पोलिसांकडे 35,000 DNA जमा झाले होते. आता त्यांची जुळवाजुळव सुरू झाली होती. आता त्या काळामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती अत्यंत किचकट होते. त्या सगळ्या तरुणींचे DNA जे आहेत ते 100% एका DNAशी जुळलेले होते, आणि तो DNA होता, त्याचं नाव होतं पॉल जोसेफ कॅम्पेन किंवा कॅपन. आता पॉल कॅपन जो आहे हा एक भुरटा चोर होता. पोलिसांना आता आनंद झाला आहे की 30 वर्षानंतर आपण ही केस सॉल्व केलेली आहे. 30 वर्षांनी DNA जुळलेला आहे, 30 वर्षांनी खुनी सापडलेला आहे, आणि मग पोलिसांनी सापळा रचला आणि त्या पॉलला ताब्यात घेतलं. पण या ठिकाणी पोलिसांच्या सगळ्या प्रयत्नावरती पाणी फिरलं, कारण त्या पॉलचं वय होतं 37 वर्षाचं. याचा अर्थ 30 वर्षापूर्वी हा प्राणी केवळ 7 वर्षाचा होता. आता 7 वर्षाचा चुन्नू-मुन्नू प्राणी हा रेप कसा काय करू शकतो, हत्या कशी काय करू शकतो? आता हे सगळं पाहून पोलीसच विचार करायला लागले, आणि ते हतबल झाले. पण यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये अजून एक ट्यूब पेटली. कदाचित हा नाही, पण याचा बाप तर असेल. आता पोलिसांनी पॉलचे वडील जोसेफ तर त्यांच्या घरी गेले. त्यानंतर त्या जोसेफचा फोटो बघितला. आता अगोदरचा जो मारेकरी होता त्याचं वर्णन आणि जोसेफ जसा दिसत होता ते वर्णन हे जुळत होतं. जे तसा चेहरा होता, कुरळे केस होते, आणि त्यांच्या घरी पण 4 चाकी गाडी होते. आता हाच तो मारेकरी आहे हे जाणवत होतं. आणि पुन्हा पोलिसांना अजून एक धक्का बसला, कारण जोसेफ हा फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे 1990 साली गचकला होता. आता काय करायचं? आता पोलिसांना काही सुचेना. ज्याला 30 वर्ष शोधलं तो 10 वर्षापूर्वीच मरण पावलेला आहे. म्हणजे आपण मेलेल्या माणसाचा शोध घेत होतो. पण पोलिसांनी काय माघार घेतली नाही. पोलिसांनी मे 2002मध्ये जोसेफचं जे त्या ठिकाणी दफन केलं होतं त्याचं शरीर पुन्हा कबरीतनं बाहेर काढलं, त्याची DNA चाचणी केली, आणि DNA 100% मॅच झाला, आणि त्या 3 मुलींचा मारेकरी हैवान कोण होता हे त्या ठिकाणी समजलं. पण पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत. पण 30 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांच्या कष्टाला फळ मिळालं. पण अजून एक हैराण करणारी बाब समोर आली. 1973मध्ये म्हणजे ज्या वेळेस या सगळ्या हत्या झाल्या होत्या त्यावेळी जोसेफची चौकशी करण्यात आली होती, आणि हा सुद्धा एक संशयित होता, कारण याचा चेहरा हा वर्णन केलेल्या मारेकऱ्याशी जुळत होता. पोलीस त्याच्या घरी गेले होते. पण हा जोसेफ जो आहे तो नाईट क्लबमध्ये बाउन्सर आणि पार्ट टाईम बस चालक म्हणून काम करायचा. तो या भागामधला गुंड म्हणून सुद्धा प्रसिद्ध होता. पण त्याच्या बायकोनं
30 वर्षापूर्वी याची जी चौकशी झाली होती त्याच्यात नवऱ्याला वाचवलेलं होतं. तिनं पोलिसांना सांगितलं होतं की तिचा पती त्या रात्री तिच्याबरोबर ती होता आणि ज्या रात्री खून झाला तेव्हा त्यांची गाडी बंद पडली होती आणि त्यामुळे पोलिसांकडे याच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा मिळाला नाही आणि तो नराधम मोकाट होता आणि शेवटी त्याचं पाप जगाच्या समोर आलं, पण शिक्षा मात्र मिळाली नाही. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जोसेफला अत्यंत वाईट अशा पद्धतीचं मरण आलं होतं. कुत्र्यासारखा तो मेला होता. प्रचंड हाल त्याचे झाले होते. आपल्याला मृत्यू यावा यासाठी तो ओरडत होता, विवळत होता, किंचाळत होता, कारण तो आजारी पडला आणि प्रचंड त्रासामध्ये तो मरण पावलेला आहे. म्हणजे कायद्यानं त्याला शिक्षा जरी झाली नसली तरी नियतीनं मात्र त्याला शिक्षा दिलेली होती, कारण नियतीच्या दरबारामध्ये कोणालाही माफ केलं जात नाही. त्यामुळे प्रत्येकानं हे लक्षात ठेवायचं आहे, आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला कधी ना कधीतरी द्यावाच लागतो. कर्माची फळं भोगायलाच लागतात.